लाडकी बहीण योजनेची अपात्रता यादी कुठे पाहायची हा एक प्रश्न लाडक्या बहिणींद्वारे सतत वारंवार विचारला जातो की आम्हाला योजनेमध्ये अपात्र केलंय हे कसं समजणार। ही अपात्र यादी आम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो का? कारण पडताळणी प्रक्रिया जी होणार आहे ती फक्त अपात्र महिलांची होणार आहे हे देखील आपल्याला माहिती आहे। मग आता आम्हाला योजनेअंतर्गत जून महिन्यापासून पैसे आले नाहीत, मग याची अपात्र यादी आम्ही कुठे पाहू शकतो? ही ऑनलाईन आम्हाला पाहता येणार का? तर मी तुम्हाला आज 3 ठिकाणं सांगणार आहे, ज्या 3 ठिकाणावर तुम्ही तुमची ही अपात्रता यादी किंवा लाडकी बहीण योजनेची अपात्र यादी पाहू शकणार आहात आणि तुमचे कारण देखील म्हणजे तुम्हाला अपात्र का केलं याचे कारण देखील तुम्हाला समजणार आहे। त्यामुळेच अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा। चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरू करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला तर माहिती आहे की 1 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक सचिव यांच्याकडून देण्यात आले होते, ज्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात यावी असे सांगितले होते। आता ही पडताळणी कोणाची होती? तर ज्या 26 लाख महिलांना जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्याच महिलांची ही पडताळणी होत आहे, हे आधी आपण क्लिअर करून घ्या। मग आता या 26 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत किंवा त्यांचा लाभ थांबवला आहे, त्यामध्ये आमचे नाव आहे का हे आम्ही कुठे पाहायचे, हे आम्हाला कुठून पाहता येणार? तर ती आता तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणची किंवा याबाबतची चौकशी कुठे करायची आहे? 1 नंबरला तर यासाठी तुम्ही जायचं आहे तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे। हे सर्वात आधी लक्षात घ्या। ही यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? तर ही यादी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे पाहायला मिळणार आहे। मग तुम्ही काय करायचं? तुमची जी काही अंगणवाडी सेविका आहेत तुमच्या गावातील त्यांची भेट घ्यायची आहे। अंगणवाडी सेविकांकडे याबाबतची यादी आहे का हे तपासायचं आहे। त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तुम्हाला तपासावं लागणार आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे का? आणि यादीमध्ये तुमचं नाव असल्यास आणि तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास त्या संदर्भात जी काही माहिती असणार आहे ती माहिती तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यावी लागणार आहे। त्यासोबत जे डॉक्युमेंट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्यासोबत तुम्हाला तुमचे रेशनिंग कार्ड लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक पासबुक लागेल आणि यासोबत तुम्हाला चौथं डॉक्युमेंट किंवा चौथं कागदपत्र कोणतं लागणार आहे? तर ते यासाठी तुम्हाला लागणार आहे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्यावर तुमची वयोमर्यादा यांना समजणार आहे। म्हणून ही 4 डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत? तर 4 डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत अंगणवाडी सेविकांकडे। आता अंगणवाडी सेविकांनी जर तुमचं सांगितलं की आमच्याकडे याबाबतची माहिती नाही, तर तुम्हाला 2 नंबरला याबाबतची चौकशी कुठे करायची? तर तुम्हाला जायचं आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये। पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागणार आहे। कुणाची भेट घ्यायची आहे? महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतात, हे पंचायत समितीमध्ये असतात, त्यांची तुम्ही जाऊन भेट घ्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की बाबा लाडकी बहीण योजनेअंतर्गतची आमच्या गावची अपात्रता यादी तुमच्याकडे आहे, तर ती यादी आम्हाला काय करा? तर यादी आम्हाला दाखवा आणि मग त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे। महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव आहे का तिथे तुम्हाला पाहता येणार आहे। आणि यादीमध्ये तुमचं नाव असल्यास मी तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला काय गोष्टी करायच्या तर त्या गोष्टी करायच्या आहेत। परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय इथं असणार आहे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर तुम्हाला याबद्दलची योजनेबाबतची अधिकची अजून माहिती मिळू शकते। यामध्ये कुठली माहिती? तर लक्षात घ्या, जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये नाही असं आपण यामध्ये आपण ठरवूया की बा तुमचं नाव अपात्र यादीमध्ये नाही असं आपण समजून घेऊ। आणि अपात्र यादीमध्ये नाव नाही तरी देखील योजनेचे पैसे तुम्हाला काय होत आहेत? योजनेचे पैसे तुम्हाला येत नाहीत। मग आणि तुम्ही काय केलेलं असतं की तुम्ही वेबसाईट वरून फॉर्म भरलेला असू द्या किंवा तुम्ही ऑफलाईन भरलेला असू द्या किंवा तुम्ही नारी सेवा या नारी शक्ती या ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरला असू द्या, त्यावेळी तुम्ही काय सांगायचं आहे त्यांना की बाबा आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला योजनेचे पैसे येत नाहीत। महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जे असतात ना त्यांच्याकडे काय असतं? पूर्ण ऑथॉरिटी असते। मग ते काय करतील? तुमचे आधार कार्ड वरून त्यांच्या पोर्टलवर लॉग इन करून बघतील आणि लॉग इन करून त्यांना समजेल किंवा तुम्हालाही तिथे समजेल की योजनेचे पैसे तुमचे का थांबवले गेले आहेत। त्या ठिकाणी ते कारण जे असणार आहे ते कारण देखील तुम्हाला सांगण्यात येईल आणि ते कारण पाहून तुम्हाला यामध्ये दुरुस्ती करता येईल। म्हणजे की अर्ज करताना एखादं डॉक्युमेंट चुकून वेगळं अपलोड केलंय का, किंवा एखादं डॉक्युमेंट तुमचं क्लिअर दिसत नाहीये म्हणून पैसे थांबवलेत का, किंवा इतर कुठल्या अटी व निकषांमध्ये तुम्हाला अपात्र केलंय हे तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला योजनेचे पैसे येत नसल्यास कधीपासूनही पैसे बंद झालेला असू द्या, अनेकांचं मत आहे की आमचे जानेवारी पासून आले नाहीत, आमचे फेब्रुवारी पासून पैसे आले नाहीत, तुमचे पैसे केव्हापासूनही बंद झालेले असू द्या,
महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे लॉग इन तुम्ही करून घेता येईल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतील। त्यासाठी तुम्हाला या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागेल। तिथे तुमच्या सर्व अटींचे त्या ठिकाणी निरसन देखील केले जाईल। नंतर या समजा महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देखील कुठलीही माहिती नाही, तर मग तुम्हाला शेवटचा पर्याय किंवा महत्त्वाचा पर्याय असणार आहे, तर तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामध्ये जावे लागेल। जिल्हा परिषद मध्ये कुठे जायला लागेल? जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाची तुम्हाला या ठिकाणी भेट घ्यावी लागेल आणि त्यांना तुमचा ही अडचण जी आहे ती सांगावी लागेल की बाबा आमचे पैसे बंद झाले आहेत। हा महिला व बाल विकास विभागाचा विषय असतो, लक्षात घ्या। जिल्हा परिषद मध्ये जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागेल आणि ती भेट घेऊन तुम्हाला योजनेचे पैसे येत नाहीत हे सांगावे लागेल। तिथे देखील सेम प्रक्रिया होईल, सर्व बाबी चेक केल्या जातील आणि अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतील। यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला अजूनही सांगतो। ज्या 7 अटी होत्या त्या 7 अटीमध्ये तुम्ही पात्र आहात का ते आधी तपासा। तुमच्या कुटुंबामध्ये किती लाभ घेतात ते आधी तुम्ही तपासा। 4 चाकी वाहन नोंद कुणाच्या नावावर झाली होती का ते तपासा, कारण यापुढे याआधी तुम्हाला पैसे मिळालेले असू द्या, परंतु यापुढे जे पैसे मिळणार आहेत ते केवळ आणि केवळ पात्र महिलांना मिळणार आहेत। त्यामुळे अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात का नाही हे आधी तुम्ही तपासून घ्या आणि पात्र असल्यास तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागेल। जर तुम्ही काहीच केलं नाही, म्हणजे आपण समजूया की तुम्हाला जून आणि जुलै मध्ये योजनेचे पैसे आले नाहीत, असं आपण काय समजूया, जून आणि जुलै मध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत आणि तुम्ही आता घरी बसलाय, तुम्हाला वाटतंय की ठीक आहे पुढच्या ऑगस्ट महिन्याचे आम्हाला पैसे येतील, तर तुमचा हा गोड गैरसमज असणार आहे। तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत जर तुम्ही ही प्रक्रिया केली नाही तर। आता अनेकांना अंगणवाडी सेविका कॉल करत आहेत किंवा महिला व बाल विकास विभागातून कॉल करून डॉक्युमेंटची माहिती किंवा सर्व माहिती विचारली जात आहे, तर तुम्ही सर्व माहिती सविस्तर द्या, खरी द्या। ती माहिती खरी तुमची आल्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवली जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अप्रूव्हल आल्यानंतर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता आणि मागील देखील हप्ते जमा होतील, असे आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला या काही बाबी आहेत, या बाबींवर तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे। मी या आधी देखील सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतीने अपडेट देत आहे। लाडकी बहीण योजनेचे जे रोजचे अपडेट असणार आहेत, महत्त्वाचे अपडेट असणार आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय। त्यामुळेच आपल्या हक्काच्या मराठी हायटेक YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लाडक्या बहिणी त्यांच्या अर्जांची दुरुस्ती करून घेतील आणि योजनेचे पैसे देखील त्यांना जमा होतील। आणि तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते देखील आम्हाला कमेंट मध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून त्याबाबत देखील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत। तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपली व्हिडिओ आली की सर्वात आधी पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।